नमस्कार. आजकाल आपण पार्लरमध्ये जाऊन महागड्या बोटॉक्स ट्रीटमेंट किंवा स्किन टायटनिंगसाठी हजारो रुपये खर्च करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या स्वयंपाकघरामधील फक्त 5 रुपयांच्या जवसांच्या बियामध्ये तेच गुणधर्म दडलेले आहेत. तर आज मी तुम्हाला घरीच नॅचरल बोटॉक्स जेल कसं बनवायचं आणि ते कसं वापरायचं हे सांगणार आहे. चला तर मग रेमेडी पाहूया. चला तर आपण आता कसं बनवायचं ते पाहूया. मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. गॅस आता चालू करून घ्यायचा आपण. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. पहा, पाणी घालून घ्यायचं 1 ग्लास आणि यामध्ये आपण 2 चमचे जवस घालणार आहोत. तुम्ही केसांना वापरणार असेल आणि चेहऱ्याला वापरणार असेल तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. मी इथे 2 चमचे जवस घातलेला आहे. जवस स्वच्छ निवडून घ्यायचं आहे. त्याच्यात जर आपल्याला थोडीशी जर घाण असली ना तर असं पाण्यात टाकल्यावर तरंगून येते आणि आपल्या केसांसाठी त्वचेसाठी ती घाण चांगली नसते. व्यवस्थित स्वच्छ निवडून घ्यायचं आणि मगच जेल बनवायचं. जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि भरपूर अँटीऑक्सिडंट असतात, जे आपल्या त्वचेला केसांना भरपूर फायदेशीर असतात. जवसाचं जेल असतं ना, ते आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या, पिंपल्समुळे काळे डाग पडलेले असतील तर ते कमी करायला मदत करते. हे पहा, आता उकळायला लागलेलं आहे. हे पहा, पांढरट फेस दिसतोय आणि आपलं हे पाणी आहे की नाही ते चिकट झालेलं आहे की नाही चेक करायचं. हे पहा, चिकट झालेलं आहे. असं हातावर घेऊन चेक करायचं. हे मिश्रण जास्त घट्ट होऊन देईपर्यंत उकळायचं नाही, कारण थंड झाल्यावर ते अजूनच घट्ट येतं. आणि हे पाणी मंद गॅसवर उकळून घ्यायचं आहे आपण. जवस टाकल्यावर जास्त फास्ट गॅस सोडायचा नाही. हे आता फेस आलेलं दिसतोय. थोडंसं पाणी असं चिकट दिसायला लागलं का गॅस बंद करायचा आहे. आता मी गॅस बंद करते. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. गॅस बंद करून घेऊ. गॅस बंद केलेला आहे. चला तर आता लगेच गाळून घ्यायचं आहे, ठेवायचं नाही याला. तुम्ही सुती कपड्याचा वापर करून देखील गाळू शकता. सुती कपड्यात हातरायचं एका बाउलवर आणि असं वरून गाळून घ्यायचं. लक्षात ठेवायचं, गॅस बंद केल्या लगेच गाळून घ्यायचं. नंतर हे घट्ट येतं आणि गळत नाही. आता तुम्ही पाहू शकता किती नैसर्गिक आणि ट्रान्सपरंट जेल तयार झालेलं आहे. हे अजून थंड झाले की अजून थोडंसं घट्ट येणार आहे. त्यामुळे आपण उकळी की लगेच गाळून घ्यायचं आहे. गाळताना लक्षात ठेवा, सुती कपड्याचा वापर करा, नाहीतर तुम्ही गाळणीचा वापर केला तरीही चालेल. आता आपण कसं वापरायचं ते पाहूया. चेहरा आपला स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. खालून वर असं लावत जायचं आहे आणि असे मसाज द्यायची. नंतर व्यवस्थित. तुमचा चेहरा जर कोरडा असेल किंवा तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही यामध्ये व्हिटॅमिन ईची 1 कॅप्सूल टाकून वापरू शकता. जास्त चांगले बेनिफिट्स भेटतील. आणि तुमची स्किन जर ऑइली असेल तर तुम्ही यामध्ये ॲलोवेरा जेलचा वापर करू शकता आणि चांगला अशी मसाज द्यायची. 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यांवर लावून झालं की असंच राहून द्यायचं आहे. हे पहा, मी व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित पूर्ण चेहऱ्याला लावून घ्या आणि 15 ते 20 मिनटं असंच राहू द्या. खूप छान बेनिफिट्स भेटतात या रेमेडीने. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आणि 15 ते 20 मिनटं झाल्यावर हे थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे. हे पहा, मी स्वच्छ थंड पाण्याने धुवून आलेले आहे. आपल्या चेहऱ्यावर जर काळे डाग असतील किंवा सुरकुत्या असतील, आपल्या चेहऱ्यावर एजिंग जास्त दिसत असेल तर तुम्ही या रेमेडीचा वापर करू शकता. आठवड्यातून 2 ते 3 वेळा या रेमेडीचा वापर करायचा आहे. आठवड्यातून 2 ते 3 टाईमला तुम्हाला हे जेल करायला टाईम नसले, तुम्ही काचेच्या भरणीत भरून फ्रीजला ठेवू शकता. 8 ते 10 दिवस हे आरामात चालते. आठवड्यातून 3दा आपल्या चेहऱ्यावर हे अप्लाय करायचं आहे. तुम्ही हे जेल केसांसाठी देखील वापरू शकता. आपण पार्लरमध्ये जाऊन महागडे ट्रीटमेंट करतो आपले केस सिल्की शायनी दिसायसाठी, पण तुम्ही आठवड्यातून 2दा हा रेमेडीचा वापर केला तर तुम्हाला पार्लरला जायची गरज नाही. खूप छान बेनिफिट्स भेटते आणि एकदम नैसर्गिक, हेल्दी आणि एकदम कमी साहित्यात. तुम्ही 5 ते 10 रुपयाचे जर जवसाचे बी आणले तर भरपूर जेल यामधून तयार होते. कोणतेही महाग रेमेडी नाही, काही नाही. ह्याचा वापर तुम्ही करून पहा आणि कसा रिझल्ट आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नैसर्गिक होम रेमेडीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
चला तर नंतर भेटूया अशाच नवनवीन आणि सोप्या रेमेडीसोबत. धन्यवाद.